तर आज तुम्हाला सांगणार आहे तुमचा फोन जर जास्त गरम होत असेल तर तुम्हाला या 3 सेटिंग सांगतो ते सेटिंग तुम्ही बंद करून घ्या. तुमचा फोन गरम होणार नाही. सगळ्यात पहिले तर सांगतो थोडासा माझा आज नॉईज खराब येणार आहे कारण की माझी थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे नॉईज थोडासा खराब येणार आहे. त्यासाठी सर्वांनी समजून घ्या. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सांगतो शेजारची बेल आयकन ही तुम्ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जी की तुमचा फोन असेल तर तुम्हाला माहिती आहे मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात जास्त करून तुम्हाला सांगतो गरमीचं जे की वातावरण असल्यामुळे तुमचा फोनसुद्धा गरम होतो आणि कुणाकुणाचा फोन जास्त करून गरम होतो. तर तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले तर गरम होण्याचं कारण काय जास्त करून. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे फाईल मॅनेजर असेल ते ओपन करून घ्या. जसं की माझं फाईल मॅनेजर मी ओपन केलं आहे आणि इथून तुम्हाला स्टोरेज चेकिंग करायचं किती स्टोरेज भरलं आहे काय. तुमचं जरी स्टोरेज जरी गच्च भरता आलं फुल पाक भरलेलं असेल स्टोरेज थोडंसंच राहिलं असेल तर तुम्हाला सांगतो तुमचा फोन 100% गरम होणार आहे. सगळ्यात पहिले तर स्टोरेज तुम्ही कमी करून घ्या. ही पहिले सेटिंग करायचं आहे जे की तुम्हाला चेकिंग करायचं आहे की स्टोरेज आपलं किती भरलं आहे काय ते सगळ्यात पहिले तर चेकिंग करून घ्या. त्याने सुद्धा तुमचा फोन आहे तो गरम होण्याची चान्सेस असतात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो जे की तुमच्या मोबाईलचं कवर एकदम फिट जर असेल तर तुम्हाला सांगतो तुमचा फोन आहे तो जास्त करून हीट होतो. त्यासाठी तुम्हाला सांगतो थोडंसं नॉर्मली लूज तुमचं कवर असणं गरजेचं आहे. ह्या झाल्या बेसिक गोष्टी. त्या सेटिंग काय करायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिले तर प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर नेटवर्क परफॉर्मन्स तुम्हाला दिसत असेल तेव्हा क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल ॲटो अपडेट्स ॲप तेव्हा क्लिक करून घ्या. इथे तुमचं असेल ओव्हरे वायफाय असं असेल बघू शकता. तर तिथे काय डोंट नो ऑटो अपडेट्स ॲप करून घ्यायचं आणि ओके करून घ्या. ते बंद करून घ्यायचं आहे. हे पहिले सेटिंग तुम्हाला एकच सेटिंग करून घ्यायचं आहे जे की प्ले स्टोअरमध्ये. दुसरं सेटिंग करायचं आहे तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला स्कॅनिंग सर्च करायचं आहे. स्कॅनिंग सर्च केल्यानंतर ब्लूटूथ स्कॅनिंगवर इथे जाऊ शकता आणि इथून वायफाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग हे दोन्हीसुद्धा तुम्हाला इथून बंद करून घ्यायचं आहे. यानेसुद्धा तुमचा फोन गरम होतो आहे तो गरम होणार नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला तुमचा जो की ब्राईटनेस जो असेल तो ॲटो मोडवर टाकून घ्यायचा आहे. या 3 सेटिंग करा. 100% तुम्हाला सांगतो तुमचा जो की फोन गरम होता नॉर्मली तुम्हाला सांगतो गरम होणारच कारण की बरेचसेच फोन गरम होतात जे की माझा सॅमसंगचा फोनसुद्धा जास्त गरम होतो. तर ह्यात सेटिंग करा 100% तुम्हाला सांगतो रिझल्ट भेटणार आहे आणि फोन जास्त करून गरमसुद्धा होणार नॉर्मली हीट होणार कारण की जास्त करून वातावरणातच जास्त जे की तापमान असल्यामुळे तुमचा फोनसुद्धा गरम होण्याची चान्सेस आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्ही हेवी गेम्स जर खेळत असाल जसं की PUBG म्हणा ह्या गेम्स खेळत जर असाल तर जास्त करून फोन हीट होतो. एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो जितका तुम्ही आता दिवसात फोन यूज करता जितकी तुम्ही गेम खेळत असाल 1, 2, 3 तास जर गेम खेळा दिवसात इतका फोन तापतो आणि तीच तुम्हाला सांगतो संध्याकाळी जर तुम्ही गेम खेळा 1, 2, 3 तास तर तुम्हाला सांगतो तुमचा फोन किती हीट होतो दोन्हीत फरक तुम्हालाच कळेल. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. दिवसात तुम्ही जास्त करून फोन यूज करा आणि संध्याकाळी तुम्ही तितकाच फोन यूज करा. तुम्हाला फरक जाणवेल किती फरक आहे कारण की दिवसा इतकं टेम्परेचर वाढल्यामुळे सुद्धा तुमचा फोन जो की हीट होतो आणि संध्याकाळचा जास्त करून हीट होत नाही गारवा वातावरणात असल्यामुळे हे सुद्धा रिझन आहे. आणि ह्या सेटिंग जे सांगितले ते सुद्धा तुम्हाला सेटिंग करून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या कोणी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.